घरात गर्दी जमलेली. एका कोपऱ्यात मुलगी बसलेली. तिला कुणी हळद लावत होतं, कुणी हातात बांगड्या घालत होतं. मुलाच्या अंगाला हळद लावणं सुरू होतं. अगदी लग्नासारखे विधी पार पडत होते. पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. घरात सुरू होता तो फक्त आक्रोश. जिच्या कपाळी कुंकू लावले जात होतं, त्यांच्या धाय मोकलून रडत होती. कारण ज्याच्यासोबत लग्न करायची, सुखी संसाराची स्वप्न ती बघत होती, त्या सक्षमचा मृतदेह तिच्यासमोर होता. तिच्यावर आपल्याच प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करण्याची वेळ आली होती. तिच्या प्रियकराचा, सक्षमचा खून झाला होता. तिच्या भावाने आणि वडिलांनी केला होता. सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करताना अंचल डगमगली खरी, पण नंतर तिने ठामपणे 2 गोष्टी सांगितल्या. मी सक्षमच्याच आईवडिलांच्या सोबतच राहीन, त्यांची काळजी घेईन, आणि दुसरी गोष्ट, माझा बाप आणि भाऊ जिंकूनही हरले, पण सक्षम मरून जिंकला. आंतरजातीय प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? मारून टाकण्याची धमकी, गोळ्या घातल्यावर डोक्यात फरशी घालणं आणि मुलीने मृतदेहाशी लग्न करणं. सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. सक्षम दाते, नांदेडच्या संघर्षनगर भागात राहणारा 25 वर्षांचा तरुण. याच भागात अंचलचे 2 मित्र सुद्धा राहायचे, साहिल पवार आणि हिमेश पवार. या तिघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची. तिघांवर किरकोळ गुन्हे दाखल होते. सक्षमवर MPDA याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होता. त्या अंतर्गत तो जेलमध्ये सुद्धा गेला होता. पण 1.5 महिन्यांपूर्वी तो जेलमधून बाहेर आला. 27 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सक्षमला हिमेश आणि साहिलने जुनागंज भागातल्या पैलवान सिटी हाऊसला बोलावलं. सक्षम आणि या दोघांमध्ये याआधी किरकोळ कुरबुरी झालेल्या, पण तिघेही मित्र होते, त्यामुळे सक्षम सहजपणे त्यांच्या भरटीला गेला. तिथे साहिल आणि हिमेश होतेच, पण सोबतच गजानन मांडवकर सुद्धा होता. गजानन हा या दोघांचा बाप, मोक्यातून बाहेर आलेला आरोपी. या तिघांना सोबत आणखी 3 जण, असे एकूण 6 जण सक्षमची वाट बघत होते. सक्षमला गडबड असल्याचं समजलं, कारण या मागणीवर फॅमिली कशी सक्षमचा जुना वाद होता. कारण होतं प्रेमसंबंध. सक्षम ताटे आणि साहिल, हिमेशची बहीण आंचल मामे पवार यांचे प्रेमसंबंध होते. मागच्या 3 वर्षांपासून या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनी लग्न करायचं सुद्धा ठरवलं होतं. पण ही गोष्ट अंचलच्या घरी समजल्यावर तिच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला. सक्षम आणि अंचल या दोघांची जात वेगळी होती. त्यामुळे अंचलचे वडील आणि भाऊ या दोघांच्या प्रेमाच्या विरोधात होते. अंचलने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ती पद्मशाली समाजाची तर सक्षम बौद्ध समाजाचा. पण ही गोष्ट तिच्या वडिलांना भावांना प्रेमातला अडथळा वाटत होती. आधी त्यांनी अंचलला बजावलं की सक्षम सोडून दुसरा कोणता पण पोरगा सांग, त्याच्याशी लग्न लावून देतो. पण सक्षम सोबत बोलायचं नाही, भेटायचं नाही, प्रेम वगैरे विसरून द्यायचंय. सज्ञान वयाच्या. अंचल मात्र प्रेमावर ठाम राहिली. हे समजल्यावर तिच्या घरच्यांनी सक्षमला दम द्यायला सुरुवात केली. जर अंचलशी बोललास तर मारून टाकू, अशी धमकी दिली. धमकी द्यायला अंचलचा बाप गजानन मामेवार सगळ्यात पुढे होता. मग या सगळ्यात त्याला 27 नोव्हेंबरचा दिवस. संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास सक्षम, साहिल आणि हिमेश सांगण्यावरून पैलवानच्या ऑफिसला आला. त्यावेळी तिथे गजानन मामेवार, त्याची मुलं आणि मुलांचे मित्र सुद्धा होते. त्यांनी सक्षमशी बोलायला सुरुवात केली. आणि अंचलसोबतचे प्रेमसंबंध का तोडले नाहीत, तिच्याशी का बोलतोस, असा प्रश्न विचारत मारहाण करायला सुरुवात केली. सक्षमला बेदम मारहाण झाली, तरीही तो प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता. पण आपला निभाव लागत नाहीये हे ओळखून सक्षमने तिथून पळायचा प्रयत्न केला. पण तो थोडंच अंतर पुढे गेला असताना गजानन मामेवारने त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या. पण 3 गोळ्या लागल्यानंतर सुद्धा सक्षम जिवंत होता. 1 गोळी त्याच्या बरगड्यात घुसली होती. तरीही त्याचा श्वास कायम होता. हे बघून चिडलेल्या मानेवार बापलेकाने त्याच्या डोक्यात वारंवार फरशी घातली आणि सक्षमचा जीव घेतला. फक्त काही मिनिटात सक्षमचा खून झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सक्षमचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक सुद्धा रवाना करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा सक्षमच्या आईने इतवारा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सक्षमचा खून करणाऱ्यांच्या विरोधात हत्या आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच सक्षमच्या खुनात सहभागी असणाऱ्या 6 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली, ज्यात अंचलचे भाऊ, वडील, भावाचे मित्र आणि जयाश्री ठाकूर या महिलेचा सुद्धा सहभाग आहे. गुरुवारी सक्षमच्या हत्या झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला.
सक्षमचा मृतदेह घरी आणला आहे हे समजल्यावर अंचलने त्याच्या घराकडे धाव घेतली. सक्षमच्या घरात नातेवाईक गोळा झाले होते. सक्षमच्या मित्रांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली होती. या सगळ्यात अंचल सक्षमच्या घरात आली आणि तिने हमर्रा फोडला. आपल्या बापाने आणि भावांनी सक्षमला मारल्याचे म्हणत ती रडत होती आणि रडत रडतच तिने निर्णय घेतला. सक्षम सोशी लग्न करायचा. त्यानंतर सक्षमच्या कुटुंबियाने अंचलला आणि सक्षमच्या मृतदेहाला हळद लावली. सक्षमच्या बोटाने अंचलने आपल्या कपाळाला कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालण्यात आलं. अंचलचा आणि सक्षमच्या कुटुंबियांचा आक्रोश थांबत नव्हता. पण दोघांचे लग्नासारखे विधी पार पडले. ज्यांनी अंचलने आपला शब्द पूर्ण केला, फक्त त्या अनुभवायला सक्षम जिवंत नव्हता. या सगळ्यानंतर अंचलने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी अंचलने सांगितलं, फक्त आमची जात वेगळी आहे म्हणून माझ्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यांनी अनेकदा सांगितलं होतं, हे सगळं थांबवा, पण आमचं 3 वर्षांपासून प्रेम होतं. सक्षमवर MPDA लागला होता, पण त्यातून तो 1.5 महिन्यांपूर्वी बाहेर आला. पण तेव्हापासून माझ्या घरचे त्याला मारायचे प्लॅन करत होते. सक्षमची गेम टाकणार असं म्हणत होते. गुरुवारी त्याच्याशी गोड बोलून त्याला नशेचे पदार्थ खायला घालून मारून टाकलं. गोळ्या लागल्यावर सुद्धा सक्षम जिवंत होता. त्यामुळे डोक्यात फरशी घालून त्याचा जीव घेतला, असं म्हणत अंचलने पुन्हा टाहो फोडला. त्यानंतर तिने सांगितले की माझ्या घरच्यांमुळे सक्षमचा जीव गेला आहे. मी त्याच्याशी लग्न केलं आहे आणि आता मी इथेच राहणार आहे. त्याच्या आई-वडिलांची काळजी घेणार आहे. शरीराने नसले तरी मनाने मी कायम सक्षमची राहणार आहे. हा निर्णय मी कोणाच्या दबावातून नाही तर स्वतःच्या मर्जीने घेतलाय. सक्षम आणि माझ्या भावंडांची जुनी दुश्मनी सुद्धा होती, पण त्यांचा आमच्या प्रेमाला विरोध होता, कारण आमची जात वेगळी होती. आता या सगळ्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंचलच्या बापाने चौकशीत वेगळाच दावा केल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. त्याच्या म्हणण्यानुसार सक्षमचा इतिहास गुन्हेगारीचा होता. गुन्हेगारांची प्रेमसंबंध असण्याला आमचा विरोध होता. मुळात हा गजानन मामेवार मोक्याचा आरोपी आहे. त्याच्या पोरांवर सुद्धा गुन्हे दाखल आहेत. सक्षमवर बेकायदेशीर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा दाखल होता. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 4 वेळा त्याच्या घराची झडती घेण्यात आली, पण एकदाही पिस्तूल सापडलं नव्हतं आणि सक्षमने घरातले दुसऱ्या कोणाशी लग्न लावून द्यायला तयार होते. पण सक्षम त्यांना आमची जात वेगळी असल्याने मंजूर नव्हता असा दावा केलाय. ताब्यात असलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे त्यांच्या तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण सध्या सगळीकडे चर्चा आहे अंचलच्या आक्रोशाची आणि तिने आपल्याच प्रियकराच्या मृतदेहाची केलेल्या लग्नाची.